योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आणि किसान वाणी ऐकणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना अनिता गडगेचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आहे आत्मनिर्भर भारत अभियान योजनेअंतर्गत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमामधील महत्त्वपूर्ण अशी राष्ट्रीय लसीकरण योजना याविषयी मार्गदर्शन. त्यासोबत दैनंदिन कृषी वार्ता, बाजारभाव, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज देखील आहे. तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. सुरुवातीला ऐकूया आजची कृषी वार्ता. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्वारी पिकातील लष्करअळीचे व्यवस्थापन याविषयीची ही कृषी वार्ता, आणि ही प्राप्त झाली आहे ज्वारी संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, ज्वारी पिकावर येणाऱ्या खोडमाशी, खोडकिडा या महत्त्वाच्या किडी व्यतिरिक्त लष्करी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर होत असतो. त्या अनुषंगाने या किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार आणि नियंत्रणाचे उपाय यासंबंधी माहिती असणे गरजेचे ठरते. ओळख आणि जीवनक्रम. या किडीच्या पतंगाची पुढील पंखांची जोडी भुरक्या रंगाची असून त्यावर ठिपके असतात. मागील पंखाची जोडी पांढुरक्या रंगाची असते. मादी पतंग पानाच्या सुरळीत किंवा मातीवर पुंजक्यांनी अंडी घालते. अंडी पांढरी आणि गोलाकार असतात. अंड्यातून 4 ते 5 दिवसात अळ्या बाहेर पडतात. अळींची 29 ते 39 दिवसात पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झालेली अळी 25 ते 35 मिलीमीटर लांब असून ती मजबूत बांध्याची, चोपडी आणि हिरवट रंगाची असते आणि तिच्या पाठीवर 2 पिवळसर लांब पट्टे असतात. अळी मातीतच कोशावस्थेत जाते. कोशावस्था 7 ते 10 दिवसाची असते. या किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या अवस्थेत असताना दिसून येतो. तीव्र प्रादुर्भाव पावसाळ्यात पावसाचा जास्त खंड पडल्यास आढळतो. या किडीच्या अळ्या दिवसा पोंग्यामध्ये किंवा जमिनीतील ढेकल्याखाली अथवा जमिनीच्या फटीमध्ये तसेच बांधावरील गवतामध्ये लपून बसतात आणि रात्री बाहेर पडून त्या लष्कराप्रमाणे पिकावर हल्ला चढवितात आणि पाने खातात. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पानाच्या फक्त मध्यशिराच शिल्लक राहतात. या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्वारीच्या शेताभोवतालचे बांध स्वच्छ ठेवावेत. या किडीचे अंडीपुंज शोधून त्यांचा कीटकनाशकामध्ये टाकून त्यांचा नाश करावा. किडीचा प्रादुर्भाव आढळताच निंबोळी अर्क 5% किंवा ॲझॅडॅरॅक्टिन 1500 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. नत्र खतांचा अतिरिक्त वापर टाळावा. ज्वारीच्या लवकरच्या अवस्थेत अर्थातच 30 दिवसापर्यंत एकरी 20 याप्रमाणे पक्षी थांबे उभारावेत. प्रादुर्भाव दिसतात प्रादुर्भावग्रस्त पोंग्यामध्ये कोरडी वाळू टाकावी. लष्करी अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यासाठी कामगंध सापळे 15 प्रति एकरी या प्रमाणात शेतात लावावेत. आताच आपण ज्वारी पिकातील लष्करी अळीचे व्यवस्थापन याविषयीची ही कृषी वार्ता ऐकली, आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही महिन्यांपासून साऱ्या विश्वावर कोरोना रोगाचं संकट भेडसावत आहे. या रोगावर प्रतिबंधात्मक किंवा संसर्ग टाळण्यासाठी काळजी म्हणून आपण सॅनिटायझर, मास्कचा वापर तसंच वारंवार हात धुणे इत्यादीचा उपयोग करत आहोत.
या रोगामुळे सुरुवातीला अनेकानेक व्यवसाय, उद्योगधंदे, रोजंदारी असे सर्वच आर्थिक व्यवहार प्रभावित झालेले आपण बघतोय. त्यातही अधिक प्रभावित झाला तो म्हणजे मजूर आणि शेतकरी वर्ग. पण यातून बाहेर पडण्यासाठी कोरोनाशी सक्षमपणे लढा देत आपली दैनंदिनी सुरू राहावी यासाठी, तसंच शेतकरी आणि त्याचबरोबर विस्कळीत झालेल्या आपल्या आर्थिक घडीला पुन्हा स्थैर्यता यावी या दृष्टीनं 12 मे 2020 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची घोषणा केली. वेगवेगळे आर्थिक मदतपर असे पॅकेजेस जाहीर करून आत्मनिर्भरता वाढवण्याच्या उद्देशानं या योजना आता राबवल्या जात आहेत. या योजनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून काही महत्त्वपूर्ण योजना तुम्हा आम्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याची माहिती घेऊन लाभ मिळावा या हेतूनं केंद्र सरकारतर्फे दिनांक 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत आत्मनिर्भर भारत अभियान हे विशेषत्वानं राबवलं जात आहे. आणि त्याच अभियानांतर्गत या योजनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून येत्या 14 ऑगस्टपर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या या किसानवाणी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी असे वेगवेगळे महत्त्वपूर्ण विषय आपण ऐकणार आहोत. आणि अशा या आत्मनिर्भर योजनेतील आजचा विषय आहे तो आहे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, ज्यामध्ये तोंडखुरी आणि ब्रुसेलोसिस या रोगांची प्रतिबंधक लसीकरण मोहीम याविषयी माहिती आपण ऐकणार आहोत. आणि याविषयी माहिती आज आपल्याला देत आहेत डॉक्टर नम्रता वाघमारे बाभुळकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अकोला. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर नम्रता वाघमारे बाभुळकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अकोला, आज आपल्याशी अकोला आकाशवाणीतर्फे हितगुज साधत आहे. आज आपण राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तोंडखुरी व ब्रुसेलोसिस या रोगांच्या रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसंदर्भात माहिती करून घेणार आहोत. पशुपालन व्यवसायाने या शतकात फार मोठी प्रगती केली आहे. आधुनिक उच्च तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता, त्यामुळे होणारी आर्थिक संपन्नता या व्यवसायास प्रगतीच्या शिखराकडे घेऊन जात आहे. भारतासारख्या कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक आर्थिक विकास या दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये पशुधनाचा मोलाचा वाटा आहे. भारताच्या आर्थिक विकास वाढीच्या दराचे मुख्य इंजिन म्हणजे पशुधन आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परंतु हे सर्व घडत असताना वातावरणातील तसेच खाद्य घटकातील बदल यामुळे अधिकाधिक उत्पन्न देणारे पशुधन हे नेहमीच विशिष्ट तणावाखाली असते. त्यामुळे बरेचदा पशुधन हे साथीच्या रोगराईस बळी पडते. पशुधन मृत झाले की भारतासारख्या कृषीप्रधान देशातील उत्पन्न घटते. तसेच ज्या शेतकऱ्याचे बहुतांश सर्वच पशुधन मृत झाले आहे अशा शेतकऱ्यावर उपासमारीचे संकट कोसळते. हे सर्व गृहीत धरून केंद्र शासनाने महत्त्वाच्या पशुरोगाच्या नियंत्रणासाठी आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्यांना आर्थिक मदत NADCP ही केंद्र पुरस्कृत योजना महाराष्ट्र राज्यात सुरू केली आहे. या योजनेमध्ये लाळ्या खुरकूत व ब्रुसेलोसिस या रोगाचे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पशुपालकांना या ठिकाणी नम्र विनंती करण्यात येते की पशुसंवर्धन खात्यातील डॉक्टर मंडळी अथवा कर्मचारी आपल्या गावात येऊन लसीकरणाबाबत माहिती देतील, लसीकरण करून घेण्यास सांगतील. अशा वेळी त्यांच्याकडून लसीकरण करून घ्यावे, जे आपल्याच फायद्याचे आहे. मात्र लसीकरण करतेवेळी प्रत्येक लहान मोठ्या जनावरास टॅगिंग म्हणजे कानात बिल्ला लावून घेणे ही प्रत्येक पशुपालकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. 12 अंकी नंबर असलेला हा बिल्ला व बटन याचा शासनातर्फे पुरवठा करण्यात येत आहे. प्रत्येक जनावराच्या कानात बिल्ला लावणे, त्या लसीकरण करणे हे महत्त्वाचे व बंधनकारक आहे, ज्याची ऑनलाईन नोंदणी घेण्यात येईल. टॅगिंग केलेल्या जनावराचे वर्णन हे पशुपालकाच्या आवश्यक माहितीसह इनाफ पोर्टलवर ऑनलाईन भरण्यात येत आहे. यामुळे पशुधनासंबंधी संपूर्ण माहितीचा डेटाबेस राष्ट्रीय स्तरावर तयार करण्याचं महत्त्वाचं कार्य आपल्याला पार पाडायचं आहे. या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की पशुधनातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या साथीच्या आजाराचं प्रमाण अत्यंत कमी होऊन पशुपालकांचे पर्यायाने राज्याची देशाची आर्थिक उन्नती होण्यामध्ये भर पडणार आहे. त्याचमुळे पशुजन्य पदार्थांची निर्यात वाढून परकीय चलनही वाढणार आहे. थोडक्यात सांगायचं तर आपल्या जनावरांपासून मिळणारं जे उत्पादन आहे, दूध, दुग्धजन्य पदार्थ आहे, हे बाहेरच्या देशात विकण्यास आपल्याला परवानगी मिळेल. पण त्याकरिता या रोगांपासून आपली जनावरे रोगमुक्त करणे हे महत्त्वाचे आहे. आणि आपण आपल्या देशामध्ये जसे पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न केले त्या पद्धतीने जागरूकतेने आणि जबाबदारीने हे कार्य आपल्याला करायचं आहे. याचा अप्रत्यक्ष लाभ आपल्या राज्याला, आपल्या देशाला आणि आपल्या सर्वांना होणार आहे. चला तर या राष्ट्रीय कार्यास आपण सर्व मिळून सहकार्य करूया. पशुपालकांनो, आता आपण लाळ्या खुरकूत रोगाची थोडक्यात माहिती करून घेऊया. लाळ्या खुरकूत रोग नियंत्रण हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनातर्फे राबविण्यात येतो. या रोगास तोंडखुरी असेही म्हणतात. हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून विषाणूपासून होतो. तोंडखुरी हे रोगाचे नावही सार्थ असेच आहे, कारण या रोगात जनावरांचे तोंड व खुरे हीच रोगग्रस्त होतात. हा रोग गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, हरणे इत्यादी द्विखुरे असलेल्या जनावरांना प्रामुख्याने होतो. हा रोग अतिशय संसर्गजन्य असून या रोगाची लागण होण्याचे प्रमाण 90 ते 100% असू शकते. मृत्यूचे प्रमाण मोठ्या जनावरांमध्ये फारच कमी असते, पण लहान वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे 8 ते 10% असू शकते. या रोगाचा प्रसार दूषित हवा, पाणी, खाद्य, खाद्याची भांडी यामार्फत होतो. त्यामुळे एकदा रोग एका खेड्यात सुरू झाला की तो त्याच वेळी आजूबाजूच्या गावात एकाच वेळी सुरू झालेला दिसतो. एका रोगी जनावरापासून कळपातील इतर निरोगी जनावरे या रोगाला झपाट्याने बळी पडतात. या रोगात जनावराला भयंकर ताप येतो. 104 डिग्री फॅरेनहीट ते 106 डिग्री फॅरेनहीट पर्यंत हा ताप असतो. यामध्ये रुक्षपणा, भूक मंदावणे, जनावर दूध देण्याचं प्रमाण कमी करतं. ताप येऊन गेल्यावर या आजारी जनावरांच्या तोंडात, जिभेवर, हिरड्यांवर, खुरांमध्ये मोठे मोठे पापुद्रायुक्त फोड येतात. तोंडात फोड आल्यामुळे जनावराला चारा खाता येत नाही. लाळ एकसारखी गळत राहते. जनावरांच्या पायांच्या बेचकीत जखमा होतात. यामुळे जनावर लंगडू लागते. काही वेळा तर खुरे सुद्धा गळून पडतात. कासेवर सुद्धा फोड येतात. या रोगाची रोगमर्यादा 10 ते 12 दिवसांची असते. तोंडातील व खुरातील जखमा हळूहळू भरून येतात. जनावर पूर्ववत बरं होतं. या रोगात मृत्यूचं प्रमाण फार कमी असतं, मात्र लहान वासरे मात्र तेवढी दगावतात. विशेषतः संकरित जनावरांना मात्र हा रोग तीव्र स्वरूपात होतो. या रोगाचं निदान आपल्याला लक्षातच आलं आहे की सुस्पष्ट अशा या लक्षणांमुळे सोपं असतं. शेतकरी बंधूंनो, आता आपण या रोगाच्या औषधोपचाराविषयी बघू. आजारी जनावराचं तोंड पोटॅशियम परमॅंगनेटने किंवा तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवावे. त्यावर हळद, लोणीचं मिश्रण लावावं. बोरिक पावडर, ग्लिसरीनमध्ये तयार केलेला मलम तोंडातील फोडावर लावावा. त्याचप्रमाणे खुरातील जखम साबणाच्या किंवा पोटॅशच्या पाण्याने धुवाव्या. यावर कोणतेही जंतुनाशक मलम किंवा हळद, लोणी, तूप लावावे. जर खुरात अळ्या झाल्यात तर खुराच्या जखमेतील अळ्या चिमट्याने काढून टर्पेंटाईन मध्ये बुडवलेला कापसाचा बोळा जखमांवर ठेवावा. 2 ते 3 वेळा दिवसातून करण्यात यावे. पशुवैद्यकीच्या सल्ल्याने प्रतिजैविकाचे इंजेक्शन सोबतच इतर औषधोपचार करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जनावराचा गोठा, गव्हाण कपड्याचा सोडा पावडर पाण्यात टाकून धुवावे. तोंडातील ज्या जखमा असतात ह्या रोगामध्ये, त्यामुळे मात्र जनावर चारा, कडबा, कुटार इत्यादी खाद्य खाऊ शकत नाही. यामुळे जनावर अशक्त होते, क्षीण होते आणि याकरिता मात्र आपण एक विशेष काळजी घ्यायची, ती म्हणजे गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाची पेज त्यामध्ये थोडंसं गूळ आणि मीठ टाकून जनावरांना पाजण्यात यावी. या औषधोपचारासोबतच तोंडखुरी या रोगांमुळे पशुधनावर काय दुष्परिणाम होतात हे आपण बघू. बघा, या रोगामध्ये मृत्यूचे प्रमाण फार कमी असले तरी मात्र पशुधनावर दुष्परिणाम हा फार मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे शेतकऱ्याचं बरंच आर्थिक नुकसान होऊ शकतं.
सर्वप्रथम जर बघितलं तर या रोगाचा पहिला दुष्परिणाम म्हणजे रोगातून उठलेलं जनावर हे फार लवकर थकते. शेतातील कोणतेही जडकाम हे जनावर करू शकत नाही. बैलाच्या काम करण्याची शक्ती साधारणतः 50% इतकी कमी होते. रोगातून उठलेलं जनावर हाडकुळं दिसतं, कातड्यांवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे असलं जनावर बाजारात विकाव्यास नेल्यास त्याला योग्य किंमत येत नाही. तसेच दुधाळ गायी किंवा म्हशी रोगातून बरे झाल्यानंतर त्यांचं दूध देण्याचं प्रमाण हे 20% कमी होते आणि हे कमी झालेलं दूध भरून निघत नाही. संकरित जनावरांच्या बाबतीत या रोगांमध्ये मात्र मृत्यू होतो. या रोगात लहान वासरांचा मृत्यू होतो. त्यामुळे घरच्या कालवडीचे दुभत्या गायीत रूपांतर करता येत नाही. दूध दुभत्याकरिता नवीन गायी विकत घ्याव्या लागतात. त्यामुळे बराच खर्च करावा लागतो आणि हा असा आर्थिक तोटा शेतकऱ्याला होतो. म्हणजे यामध्ये बघा औषधोपचार वर खर्च होतोच, पण त्याचे दुष्परिणाम हे जास्त काळाकरता असतात. तोंडखुरी रोगावर लसीकरण हाच एक रामबाण उपाय आहे. 100% जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतोवर होत नाही. म्हणूनच या रोगाचं समूळ उच्चाटन करण्याकरिता तोंडखुरी पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत वर्षातून 2 वेळा लसीकरण मोहीम राबवण्यात येते. हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम आपल्या देशामध्ये सर्व राज्यात राबवण्यात येतो. आपल्या राज्यात सुद्धा एका अभियान स्वरूपात हा राबविण्यात येत आहे. या रोगाचे आपल्या देशातून समूळ उच्चाटन करणे व आपला देश लाळखुरकूत रोगाने रोगमुक्त करण्याकरिता आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तोंडखुरी ह्या रोगासोबतच दुसरा एक महत्वाचा रोग आहे, तो आहे ब्रुसेलोसिस. याला सांसर्गिक गर्भपात असेही म्हणतात. ब्रुसेलोसिस हा जीवाणूजन्य रोग असून ब्रुसेल्ला नावाच्या जीवाणू हा रोग होण्यास कारणीभूत ठरतात. या रोगात गाई म्हशीमध्ये गर्भपात होतो. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. गाई म्हशीच्या 5 ते 7 महिन्याच्या गाभण काळात गर्भपात होणे हे या आजाराचे मुख्य लक्षण असून वारंवार जर गर्भपात होत असेल तर त्याचे मुख्य कारण हा ब्रुसेलोसिस आजार असू शकतो. ब्रुसेलोसिस हा आजार जनावरांपासून मानवाला होतो. म्हणूनच तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. पशुपालकांनो, जर आपल्या गाई म्हशीमध्ये जर गर्भपात होत असेल तर आपण वेळीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गर्भपाताच्या वेळी गर्भाचे अवशेष, स्त्राव, जार याची योग्य विल्हेवाट लावणे ही मुख्य खबरदारी घेणे हे गरजेचे आहे. हे सर्व अवशेष खड्ड्यात पुरावे किंवा जाळून टाकावे. गर्भपात झाला असेल ती जागा स्वच्छ व निर्जंतुक करण्याची विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून दुसरे कुठलेही जनावर ते चाटणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकरी बंधूंनो, तसे बघितले तर गाई म्हशीतील गर्भपाताचे कारण हे ब्रुसेलोसिसच आहे हे गृहीत धरून जर ही उपाययोजना केली तर आपण पुढील संभाव्य धोका टाळू शकतो. इतर निरोगी जनावर, कुत्रा, संपर्कात असलेली माणसे, पशुवैद्य या सर्वांच्या आरोग्याच्या हितासाठी ही दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. ब्रुसेलोसिस या रोगाचे निदान हे पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत जी प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेत करण्यात येते. पशुसंवर्धन विभागाची विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा अकोला या ठिकाणी रक्त नमुना दिल्यास त्याची चाचणी होते. पशुपालकांनो, ब्रुसेलोसिस या महत्वाच्या संसर्गजन्य आजारापासून आपल्या पशुच्या आरोग्याच्या दृष्टीने या रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये हा रोग होऊ नये म्हणून 4 ते 9 महिन्यांच्या मादी वासऱ्या व पारड्यांना या रोगाची रोग प्रतिबंधक लस लावण्यात येणार आहे. सोबतच लसीकरणासोबतच कानात बिल्ला लावणे सुद्धा महत्वाचे व बंधनकारक आहे. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व शेतकरी बंधूंना व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्याकडील मादी वासरांना ब्रुसेल्लाची लस व कानात बिल्ला लावून घ्यावा. रोग होऊ न देण्यासाठी जर सुरुवातीलाच थोडा खर्च सहन करणे कधीही चांगले, पण रोग झाल्यावर औषधोपचार कितीतरी पटीने अधिक खर्च होतो. जनावर पूर्ववत होत नाही, यासाठी
गावातील सुशिक्षित पशुपालकांनी, प्रतिष्ठित गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावात हा रोग होऊ न देण्यासाठी प्रयत्नशील असावे. शेतकरी बंधूंनो, या लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे. जनावरांच्या कानात विल्ले लावून लस टोचून घ्यावी व आपले पशुधन निरोगी ठेवावे. शासनाने आखलेल्या या लसीकरण कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पशुपालकांना अवगत असणे आवश्यक आहे. तरच या लसीकरणामुळे या रोगांचे उच्चाटन करण्याकरिता एक पाया रचला जाईल आणि आपण सर्वजण या राष्ट्रीय कार्यास पूर्णत्वास नेण्यास कटिबद्ध राहू, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळण्यास व सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यास यशस्वी होऊ यात शंकाच नाही. धन्यवाद. आत्ताच आपण आत्मनिर्भर भारत अभियान या अंतर्गत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रणातील तोंडखुरी आणि ब्रुसिलोसी या रोगांची प्रतिबंधक लसीकरण मोहीम याविषयी डॉक्टर नम्रता वाघमारे बाभुळकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अकोला यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. शेतकरी बंधूंनो, या योजनेअंतर्गत उद्या पुन्हा आपण एका नवीन विषयाची माहिती घेणार आहोत, तेव्हा जरूर ऐका. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त. कमाल तापमान 32.2 डिग्री सेल्सिअस, किमान तापमान 22.6 डिग्री सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 4.7 तास, हवेचा ताशी वेग 1.7 किलोमीटर, आर्द्रता सकाळी 78% तर दुपारी 61% होती. बाष्पीभवनाचा वेग 5 मिलीमीटर नोंदवण्यात आला. कालपर्यंतचा एकूण पाऊस 0 मिलीमीटर, आतापर्यंतचा एकूण पाऊस 454.8 मिलीमीटर नोंदवण्यात आला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त शेतकरी बंधू आपण ऐकलं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आज शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2020चे बाजारभाव. ज्वारी लोकल 850 ते 950 रुपये, गहू लोकल 1600 ते 1700 रुपये, उडीद 2700 ते 3000 रुपये, मूग 5100 ते 5700 रुपये, तूर 4400 ते 5965 रुपये, हरभरा 3650 ते 4225 रुपये आणि सोयाबीन 3300 ते 3630 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव शेतकरी बंधूंनो आपण ऐकले. शेतकरी बंधूंनो, आता ऐका निवेदन. अकोला इथे येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक 10 रोजी प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयाच्या आवारात RDG महिला कॉलेज समोर नेहरू पार्कच्या बाजूला मूर्तिजापूर रोड अकोला इथं रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन यासाठी रानमेवा महोत्सव 2020 आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांची विक्रीसुद्धा केली जाणार आहे. यावेळी रानातील मेवा म्हणून आंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, चमकुराची पानं, काटसावर, जिवतीची फुलं आणि इतर अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध असणार आहे. या महोत्सवात लोकांनी सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर इत्यादी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणं आवश्यक असून
त्यासाठीच्या सर्व उपाययोजना करून खबरदारी घेण्यात येत आहे. तेव्हा येत्या सोमवारी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा यांनी केलं आहे. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐका डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्या शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2020चा हवामानाचा अंदाज. कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस राहील तर किमान तापमान 24 डिग्री राहण्याचा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80% तर दुपारची 54% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 2 किलोमीटर राहील आणि आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 7 ते 9 ऑगस्टला काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दिनांक 10 आणि 11 ऑगस्ट रोजी बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर कृषी सल्ला जाणून घेऊया. सोयाबीन पिकासाठी वाढीच्या अवस्थेत सल्ला असा आहे. सोयाबीनमध्ये आंतरमशागतीची कामं म्हणजे डवरणी आणि निंदण करून पीक ताणविरहित ठेवावीत. मूलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर सोयाबीन पिकात अंदाजे 30 दिवसांनी प्रत्येक 3 ओळीनंतर डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या दात्याला दोरी बांधून सरी काढावी. सोयाबीन पीक फुलोरावस्थेत असताना 2% युरियाची फवारणी करावी. ज्या ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला असेल त्या ठिकाणी खोडमाशीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 4 ते 5 पिवळी चिकट सापळे उभारावीत. खोडमाशीच्या व्यवस्थापनेसाठी बळी पडलेल्या झाडाचा कीडग्रस्त भाग नष्ट करावा. जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त म्हणजेच 10% कीडग्रस्त अशी झाडे असतील तर क्लोरनट्रॉनिप्रोल 18.5% प्रति 3 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. हिरवी उंट अळीचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त म्हणजे 4 प्रति मिलीलिटर ओळी असेल तर क्लोरनट्रॉनिप्रोल 18.5% प्रति 3 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. चक्रभुंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीपेक्षा जास्त म्हणजे 10% कीडग्रस्त झाडे असतील तर क्लोरनट्रॉनिप्रोल 18.5% प्रति 3 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्या शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2020चा हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजच्या आपल्या किसान वाणी कार्यक्रमाची वेळ इथे संपली आहे. मी अनिता गडगीळ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या उद्याच्या किसान वाणी कार्यक्रमात. नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांचं होतं आणि सादर करते होते विजय दळवी. आत्ताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्र